हे मी आपला खूप गंभीर विषय आहे हा आणि दूरगामी परिणाम आपला खूप वाईट होतील. म्हणजे त्यांना आपला आणेवारी कमी होऊन लाभ नाही भेटला या स्पष्टीकरण आपण देऊन नाही राहिला. आणि त्यांनी जे म्हटलंय का ट्रॅक्टर पारदर्शकता पाहिजेच ना. आपल्याला हँड आपल्याला शासनातल्या योजनेचे लागतात जो आपला खरा लाभार्थ्याला भेटला पाहिजे ना, भेटत का नाही. तसं पुढे घडलं नाही पाहिजे. आणि आपला आता कोणताही आपला शेतकरी ज्याच्या कडपा बिडपा ओल्या झाले आहेत आणेवारी आपला आहे त्या आणेवारी बरोबर दूध करा याच्यावरून वंचित नाही राहिला पाहिजे. आणि आता पुढचा विषय घ्या. दादा यावर्षी हो दादा प्रोग्रेस आली आहे पण धान वापरले नाही त्याचे बिजाचे पैसे परत व्हायला पाहिजे. त्या शेतकऱ्यांनी गंभीर नुकसान नेली कृषी विराजित आहे. यावर्षी आपला जो आपला धानाची बिजाई प्रायव्हेट कंपन्यामार्फत विकल्या गेली त्याच्यात लिहिला गेला का 150 दिवसाची, परंतु तो आपला आपली अर्ली विजय व्हेरायटी निघाली 100 दिवसात उगवली. अशा कितीतरी केसेस आपला तुम्हाला तक्रारी केला पण त्याची तुम्ही वेळेवर दखल नाही घेतली आणि त्याच्यामुळे आपला शेतकऱ्याच्या खूप मोठा नुकसान झालेलं आहे. याची यादी आहे का आपल्याकडे किती शेतकऱ्यांना आपला असं तक्रारी केला, किती कारवाई केला आणि किती कंपन्यांनी त्यांनी आपलं नुकसान भरपाई दिली. सर 128 तक्रारीचा आपण पंचनामे केलेले आहे. 128 तक्रारी. हो सर. तेव्हा पूर्ण आपला यादी आहे ना. हो सर. ती यादी आपण प्रकाशित करा. हो सर. प्रकाशित करा. त्यात किती आपल्या कंपनीने दखल घेतला. याच्यामध्ये ना सर आपण शेतकऱ्यांना ग्राहक मंचात जाण्यासाठी मार्गदर्शन करतोय आणि आपण साहित्याला पत्र त्याला आपला त्या यादीला सर्व आपला प्रसिद्ध करा तर त्याच्यामध्ये पुढच्या वेळेस आपण ते शेतकरी त्या कंपनीची बिजाई घेणार नाही. आणि शेतकरी ज्याची अर्धा एकर एक एकर शेती आहे तो ग्राहक मंचात जाईल, इकडं जाईल तिकडं जाईल असं शक्य आहे का. आपल्या विभागाची काय जबाबदारी आहे. कंपनीवर कारवाई करतात. कोणती कारवाई केल्या. तर आयुक्तालयाला पत्र आमच्या वरिष्ठांनी सुद्धा पाठवलं. मला त्याच्या पूर्ण आवाज द्या कोणती कारवाई केली आहे. बघा त्याच्या थोडंसं चुकीमुळे ते थोडंसं आपला त्याच्या एका बॅगवर समजा आता 200-300 रुपये कमावत असाल पण शेतकऱ्याच्या 20-25 रुपये एकाला नुकसान होतं. तो नुकसान भरपाई कोण देणार आहे. म्हणजे ही बाब लहान असली तरी आपला खूप गंभीर आहे, खूप मोठी आहे. आणि ते अनिल भाऊ याचा म्हटलं आहे तुम्ही आपला एक आपला कार्यशाळा किंवा मार्गदर्शनासाठी एक आपलं मीटिंग घेतलंच पाहिजे का. असे हे वापरा ते वापरा किंवा आपला बिजाई किती बनवतात धानाची बिजाई बनवणे काही कठीण आहे का काम. आपण त्या मार्गदर्शन केलं पाहिजे ना. आता मधात आपण त्या मक्याची आपला विषय घेतला होता. किती शेतकऱ्याला आपला शेतकरी तयार झाले आहेत. यामध्ये सध्या तरी शेतकरी तयार झाले. कसं होईल शेतकरी फायद्याची योजना आहे ना. हो सर. आपला मका लागवड करणे शेतकरी फायद्याची आहे पण आपण प्रामाणिकपणे आपण प्रयत्न केला नाही. आपल्याला एकदा त्यांना आपला सवय लागल्यानंतर ते ऑटोमॅटिक फक्त स्वतःच करतात. आपण कुठे ना कुठे चुकतात खूप लागला म्हणजे गंभीर विषय समोर आले की दखल घ्या त्यात खूप मोठा स्फोट होईल. ठीक आहे साहेब. चला विद्युत विभाग. माननीय हरिभाऊ सार्वे शिवसेना तालुका प्रमुख यांचं स्वागत कृषी अधिकारी मेहसाहेब करतील अशी विनंती करतो. भाऊ विद्युत विभाग घेतला. यानंतर सादर मॅडम या ठिकाणी उपस्थित दिखाया माय लाईव्ह आहे फेसबुकवर लाईव्ह आहे ते लाईव्ह नाही लाईव्हमध्ये फोटो नाही घेता येत. ते तुमच्यासाठी